नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली? तर मी आता नारळ सोलणार आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एक नारळ सोलायला एवढा कसला ब्लॉग बनवताय मी? अहो, एक नारळ सोलायलाच मला 1 तास लागतो. आग लागली तो. ही कोयतीची टोक अशी नारळावर अशी सरळ पडेल तर शपथ ना. तर आता मी नारळ सोलता, तोपर्यंत तुम्ही गपचीप बघा. ठीक आहे? झाला भाऊ एकदाचा सोलून नारळ. नारळ सोलून झाला. आता फोडायचा, गलासात पाणी घ्यायचा आणि पियाचा नाही. कारण उपवासाला मोदक बनवायचे त्याच्यासाठी फोडायचा आहे. अर्धा गलासाच्या बाहेर गेला. आह, भारी माल, भारी, एक नंबर. एवढा पेशन्स दाखवला. एक नारळ सोलायला जवळजवळ 1 तास गेला, तरी पण राहिली शेवटपर्यंत. त्याबद्दल धन्यवाद. आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा.